भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या पालोरा येथील आठवडी बाजार घेऊन दुचाकीने गावाकडे निघालेल्या 2 युवकांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. तर या घटनेत आशिष सुखराम वालदे वय वर्ष 27 याचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश हुरलीचंद साठवणे वय वर्ष 45 राहणार खडकी हा जखमी झाला. ही घटना पालोरा ते खडकी या रोडवर रात्री 9 वाजताच्या सुमारास हुडकी तलावा शेजारी घडली. जखमींवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून प्रसार झालेला अज्ञात टिप्पर रेतीचा की अदानी पॉवर प्लॉट मधील राखेची वाहतूक करणारा या संबंधी अद्यापही खात्रीदायक माहिती प्राप्त झालेली नाही. तर या प्रकरणी पोलीस ठाणे करडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासह धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशा विविध समस्या सोडविण्यासाठी आज 1 दिवसीय जन आंदोलन पुकारले असून सरकार निराधार व अन्य योजनेतील लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा महाविकास आघाडी पदाधिकारी यांनी भूमिका घेतली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 19 वर्षीय युवकावर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत मते वय वर्ष 19 बोथली वरटी असे आरोपीचे नाव आहे. तर तक्रारदार अल्पवयीन पीडिता ही विद्यानगर येथे शिक्षण घेत असून वेदांत मते याने तिच्याशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर इंस्टाग्रामवर खासगी फोटो पाठवण्यास भाग पाडले. 27 एप्रिल रोजी शहापूर येथे पीडित मुलीवर शारीरिक अत्याचार केला. पीडिता अल्पवयीन असल्याने आरोपीला माहीत असताना देखील त्याने जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले असा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेकडून पैशाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. आता पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत असून सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. या दरम्यान भंडारा शहरात रंगरंगोटी करण्यात येत असून विविध ठिकाणी सण उत्सवाच्या निमित्ताने तोरण बॅनर लावण्यात येत आहे. मात्र सण उत्सव संपल्यानंतर हे बॅनर व तोरण काढणार कोण, याची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान एखादी अनुचित घटना घडली तर याचे जबाबदार कोण राहणार असा प्रश्न शहरवासी उपस्थित करीत असून याकडे भंडारा नगर परिषदेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताने सिंदूर ऑपरेशन करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला असून आपल्या देशातील जवानांनी आपला पराक्रम दाखविला आहे. म्हणून भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभर तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. तर आज भंडारा शहरात देखील भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत निवृत्त जवानांचा देखील समावेश होता. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.